आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो आराध्या. हो काकू बोला. अगं तू सरिताताई आणि मनोहर दादांना कुठे पाठवलंयस का? नाही का? असं का विचारलं? नाही ते म्हणजे ना अगं काकू काय झालं? मी त्यांना कुठे पाठवलंय असं का विचारलं? ते घरी नाही आहेत का? अगं आराध्या अगदी थोडा वेळ मी कामासाठी बाहेर गेले होते ग आणि इतक्यातच. काकू काय झालंय प्लीज नीट सांगा ना. अगं सरिताताई आणि मनोहर दादा घरात कुठेच नाही आहेत. मी आणि सीमाने अख्खं घर शोधून काढलं पण ते कुठेच नाही आहेत ग. म्हणून म्हटलं तुला विचारावं. नाही नाही काकू मी त्यांना कुठेही पाठवलं नाहीये. मी त्यांना सांगून गेले होते की बाहेर जाऊ नका रिस्क आहे म्हणून. पण मला ना खूप टेन्शन आलंय ग. मी आईला कॉल करून बघते. तुम्ही तोपर्यंत बघा ना असतील कुठेतरी तिथेच. मी करते तिला कॉल. ठीक आहे? बर मी पण बघते. आई आई प्लीज फोन उचल प्लीज. ओ गॉड. आई आई फोन उचलत नाहीये म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला घरी पळायला हवं. काकू काकू आई बाबा आलेत का? अगं नाही ना आले अजून. काकू मी त्यांना किती वेळा सांगितलं की बाहेर जाऊ नका म्हणून. त्यांना कोणी बाहेर पाहिलं तर त्यात बाबांची तब्येत बरी नाही. त्यांना आराध्या आई बाबा कुठे गेला होता तुम्ही? मला किती टेन्शन आलं माहिती. बाबा तब्येत बरी आहे ना? आई काही प्रॉब्लेम तर नाही झाला ना? मला किती टेन्शन आलं माहितीये. अगं आरू टेन्शन कसलं? आम्ही ते जरा इथेच. आई अगं मी किती वेळा सांगितलं की घराबाहेर पडू नका. कोणी पाहिलं नाही ना तुम्हाला? नाही ग कोणी नाही बघितलं. पण काय आई प्लीज बोल ना. आरू तुझं म्हणणं पटलंय ग आम्हाला. आम्ही ना घराबाहेर न पडलेलंच चांगलं. काय झालं ताई? म्हणजे काही टेन्शन? आई आधीच ही आराध्या आम्ही न सांगता बाहेर गेलो ना म्हणून चिडलीये. आणि त्यात हा घडलेला प्रकार तिला कळला तर ती अजूनच चिडायची. आता तरी गप्प बसणंच सगळ्यांच्या भल्याच आहे. आई प्लीज सांग ना काही प्रॉब्लेम झालाय का प्लीज. अगं खरंच काही नाही झालं. पण खरं सांगा राध्या आम्ही असे न सांगता घराबाहेर गेलो म्हणून त्रास झाला ना तुला? नाही आई. एक तर तू एवढं सगळं करतेस आमच्यासाठी त्यात तुला काडीची मदत नाही माझी आणि वरून हा असा सगळा त्रास. मला तर आता असं वाटतंय तुमचा सगळा त्रास कळतोय मला. पण आपल्याला हे विसरून चालणार नाही. आपण ज्या बाई विरोधात लढतोय ती कुठल्या दराला जाऊ शकते बघितलंय ना आपण. आणि मला तुमच्या डोक्यावर टांगती तलवार नकोय. सो प्लीज. अगं अरू पण कसं सांगू ग तुला? आई प्लीज शांत हो. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव ना. तुम्हाला ही सगळी कैद वाटत असेल मला कळतंय. पण हे सगळं मी आपल्या चांगल्यासाठीच करते. आणि मी या सगळ्यातून तुम्हाला लवकरच बाहेर काढेन. आय प्रॉमिस. अरू तुझी सगळी तगमग मला कळते बाळा. आणि आई म्हणून दुसरं काही नाही पण देवाजवळ मी तुझ्यासाठी प्रार्थना तर नक्कीच करू शकते. खरंय ताई तुमचं. आणि देव नक्की ऐकणार. ऐकणार नाही ऐकलंय. मी देवाला नवस बोलले होते आणि त्याने माझं ऐकलंय. अहो पण नवस नुसता बोलून चालत नाही. तो फेडावा पण लागतो. हो ना. जवळच्या देवळात गरिबांना जेवू घालीन असा नवस केला होता मी. आई अगं मग कधी फेडायचा आहे तो नवस? अगं कधी म्हणजे मी असं नक्की काही ठरवलं नाहीये. अहो चांगल्या कामासाठी उशीर कशाला? उद्याच जाऊया की नवस फेडायला. काय ग आराध्या? चालेल. आई उद्या अगदी पहाटे जाऊया का देवळात? अगं पण कोणी पाहिलं तर? आई म्हणूनच म्हणाले ना की आपण पहाटे जाऊया म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. चालेल?
बाबा चालेल ना? चालेल. चालेल. शनाया. या हाय शनाया. हाय अक्की, मला सांग कुठे आहेस तू? मी जस्ट आता ऑफिस मधून घरी आलोय. बोल ना, काही काम होतं तुला? नाही काही काम नाही, आपल्याला डिनरला जायचंय. सो तुला डिनरला? हो, ॲक्च्युली मॉमनी आपल्यासाठी डिनर डेट प्लॅन केली आहे. तू येशील ना? ओके, पण कुठे जायचंय? ग्रेट. मग आपण सी व्ह्यू रेस्टोला भेटू. ओके? ओके, सी व्ह्यू लिंक रोडवरचं? येस येस तेच. ओके, सी यू देअर. ठीक आहे, बाय, सी यू. श्राऊ, तुला खूप मिस करतोय ग मी. आज आज शनायाऐवजी तुझ्या बरोबर डिनर डेटला गेलो असतो ना, तर खूप बरं वाटलं असतं. आय एम रिअली रिअली मिसिंग यू श्राऊ. असं म्हणाला अक्षय? हो, मी जे जे ऐकलं तो शब्द तुम्हाला सांगितलाय. गुड. आता मी जे सांगते ते कर. ओके. अक्षय रूम मध्ये आहे? ते आता आंघोळीला गेलेत. गुड. त्याच्या रूम मध्ये जा आणि त्याचा फोन सापडतोय का ते बघ. ओके. हो, इथेच आहे. गुड. ऍक्सेस करता येतोय? नाही मॅडम, लॉक आहे. पिन. श्रावणीची बर्थडेट 2307 ट्राय कर बरं. 2307. ओके. हा, ओपन झालं मॅडम. ग्रेट. आता त्या फोनमधून लास्ट कॉल शनायाला गेला असेल, राईट? सो तिला मेसेज कर. ओके. आज मला भेटायला जमणार नाही, माझ्या काही मीटिंग्ज लाईनअप आहेत. सो सॉरी. आणि आता मला कॉल करू नकोस. आय एम इन अ कॉन्फरन्स. टाईप केलंस? डन.